नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी इथे 36 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण उंचीचं माप 12.5 इंच घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे, तर आपलं 13.5 इंच येणार आहे. छातीचं माप इथे 9.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. आणि आपल्या शोल्डरचं माप इथे 2.5 इंच घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. मागचा गळा इथे आपला 9 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. आपला पूर्ण गळा 9.5 इंच घ्यायचा आहे. इथे पुढचा गळा 5.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा आहे. पाठीमाग मुंडा इथे आपला 5.25 इंचचा आहे, त्यामध्ये आपल्याला पाव इंच प्लस करायचा आहे. 5.5 इंचचा मुंडा घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी इथे आपली वरच्या साईडने 2.5 इंचची आहे आणि खालच्या साईडने 2 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंच प्लस करायचा आहे, खालच्या साईडला सुद्धा अर्धा इंच प्लस करायचा आहे. कटोरी आपली 6 इंचची आहे, ती जशास तशीच घ्यायची आहे. बाही लांबी 5 इंचची आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचा आहे. 6 इंच घ्यायचं आहे. तुमचं जे काही असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. दंडघेर आपली इथं 5.5 इंचाची आहे, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. आणि सर्वात लास्ट जी कंबर आहे ना आपली, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे. पूर्ण कमरेची घडी आपली 10.5 इंचाची येणार आहे. तुम्हाला इथे तुमचे जे काही मापे असतील त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही चेंजेस करून पूर्ण मापे टाकून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा एक पेपर घ्यायचा आहे. फोल्डेड साईड ही आपल्या साईडने असली पाहिजे आणि खुली साईड समोरचा असलेली पाहिजे. इथे आपल्याला पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती मार्किंग करायला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी तर आपल्याला पूर्ण उंचीचं मार्क करायचं आहे. पूर्ण उंची तुमची जे काही असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. इथे माझी 12.5 इंच आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करत आहे. ते 13.5 इंच उंची झालेली आहे. तुमची जे काही उंची असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. इथे माझी 12.5 इंच उंची आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस केल्यावरती 13.5 इंच येत आहे. मी इथे 13.5 इंचावरती एक मार्क करते. अशा प्रकारे 2 साईडला मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच मार्कवरती एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. इथे मी 2.25 इंचचा गळा घेत आहे. आपल्याला इथे गळ्याचं माप टाकायचं आहे. गळा मी इथे 2.25 इंचचा घेत आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे 2.5 इंचचा सुद्धा गळा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इथे शोल्डर पट्टी तुमची जे काही असेल ते तेवढी तुम्हाला इथे घ्यायची आहे. 2 इंचचा गळा झाल्यानंतर 3 इंचची शोल्डर पट्टी घेतलेली आहे. आपल्याला इथे पूर्ण शोल्डर हे 5.25 इंचचं ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मुंडा आपल्याला 5.5 इंचचा घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. छातीच्या इथे आपल्याला चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग माझा 9 इंच आहे. पूर्ण छातीचा राऊंड इथे 36 इंचचा आहे. त्याचाच चौथा भाग म्हणजेच 9 इंच येणार आहे. आणि समोर 1.5 इंच आपल्याला इथे शिलाईसाठी घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे ते आपलं. अशा पद्धतीने आपल्याला 1 इंचावरती 1.5 इंचावरती इथे पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. एक पॉईंट काढून इथे आपल्याला लाईनचा जी मुंड्याची लाईन आहे ना त्याचा सेंटर काढायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपण सर्वात पहिले मुंड्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डॉट डॉट करीत मार्किंग द्यायचं आहे. इथे आपल्याला मुंड्याला मार्किंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपला जे काही गळा तयार असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून 9.5 इंच गळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे खालच्या साईडनी सुद्धा 2.25 इंचच आपल्याला गळा रुंदी ठेवायची आहे. इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे.
आणि इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे कमरेचं माप टाकत आहे मी. कमरेचं माप हे 9 इंच आहे. आपल्या कमरेचं माप खूप जास्त आहे आणि 1 इंच आपल्याला इथे टक्ससाठी घ्यायचं आहे, जे मी इथे पेपर थोडंसं कमी असल्यामुळे टाकलेलं नाही आणि समोर 1.5 इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे. तुम्हाला इथे 1 इंच टक्सचा ॲड करायचा आहे. खालच्या साईडने 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला शोल्डरला पाव इंचचा स्लोप देऊन घ्यायचा आहे. शोल्डर इथे आपल्याला पाव इंचचं डाऊन करून घ्यायचं आहे. गळ्याच्या साईडने आपल्याला अशा प्रकारे पाव इंचचं मार्जिन करून इथे शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. असे केल्यामुळे आपला गळा हा जे आपले शोल्डर उतरण्याची प्रॉब्लेम असते ना, ते उतरत नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गळ्याच्या साईडने पाव इंच खालती अशा प्रकारे खूण करून डाऊन करून घ्यायचं आहे. इथे मी गळा कट करून घेत आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण बॅक पार्ट तयार झालेला आहे. आता आपल्याला फ्रंटची कटिंग करायची आहे. जे काही आपण डाऊन केलेलं होतं ना, ते सुद्धा इथे आपल्याला आताच कट करायचं आहे. इथे पूर्ण बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. इथे फ्रंट पार्टची कटिंग करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला इथे 13.5 इंच आपण जे पाठीमागे घेतलं होतं ना, त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. पूर्ण उंची आपली 12.5 होती. आपण 1 इंच प्लस केला होता आणि आता आपल्याला त्यामध्ये परत अर्धा इंच प्लस करायचं आहे. पूर्ण मिळून समोरच्या साईडला आपल्याला इथे 1.5 इंच प्लस करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कटोरी जोडण्यासाठी थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा लागेल. ह्यासाठी आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. परत इथे आपल्याला 2.25 इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे शोल्डर 3 इंच घ्यायचं आहे. शोल्डर पट्टी जी आपली आहे ना, ती 3 इंच घ्यायची आहे आणि मुंडा इथे आपल्याला 5.5 इंचचा घ्यायचा आहे. छातीची घडी घ्यायची आहे 9 इंचावरती. त्यानंतर 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. समोरच्यासाठी मुंडा आपल्याला इथे 1 इंचावरती घ्यायचा असतो. पाठीमागचा 1.5 इंचावरती घ्यायचा आणि समोरचा 1 इंचावरती घ्यायचा. आपल्याला लाईन्सची सेंटर काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपला जो काही गळा तयार असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून इथे गळा घ्यायचा आहे. माझा 5.5 इंच तयार होता. मी त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 6 इंचचा गळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपल्याला खालच्या साईडनी कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. कंबर इथे 9 इंच 1 इंच आपल्याला टक्ससाठी आणि समोर 1.5 इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे. हे तिन्ही पॉईंट आपल्याला दोन्ही पॉईंट इथे जोडून घ्यायचे आहेत. कमरेचं माप इथे जास्त असल्यामुळे अशा क्रॉस लाईनी येत असतील. जरी तुमची कमरेमध्ये जास्त मार्जिन नसेल तर तुमच्या लाईनी ह्या सरळ येतील. इथे माझी कंबर घेर जास्त असल्यामुळे अशा क्रॉस लाईनी येत आहेत. आपल्याला इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. ह्या साईडनी जिथे आपलं जॉईंट आहे ना, त्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती घ्यायचं आहे आणि हुकपट्टीच्या साईडने आपल्याला 3 इंचावरती घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरी इथे 6 इंचची आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती घ्यायचं आहे. मुंड्याच्या साईडने 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. अशा प्रकारे तिन्ही पॉईंट इथे जोडून घेते मी आणि त्यानंतर कटोरीला आकार देत आहे. गळ्याच्या साईडने इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याचा जो फ्रंट मुंड्याचा आकार आहे ना, त्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची आहे. आणि इथे तयार आपली कटोरी 6 इंचाची होती. जे काय आपण कटोरीचं मार्किंग घेतलं होतं ना, तेच आपल्याला इथे कटोरीचं मार्किंग टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे समोरच्या सुद्धा गळ्याला आपण अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे. पाव इंच डाऊन करून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
क्रॉसपट्टीसुद्धा इथे कट करायची आहे. वरच्या साईडने आपली 3 इंचाची आहे आणि खालच्या साईडने क्रॉसपट्टी 2.5 इंचाची आहे. कटोरी कट करायचं आहे, त्यानंतर गळा कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला कटोरी वाढवावी लागेल. अशा प्रकारे पूर्ण पार्ट्स आपले तयार झालेले आहेत. इथे मी आता कटोरी वाढवून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा पेपर घ्यायचा आहे. पेपरवरती कटोरी जशास तशी ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. आता जे काही आपली कटोरी आहे ना, त्याचा आपल्याला अगोदर सेंटर काढायचं आहे. अशा प्रकारे पहिल्यांदा तुम्हाला सुद्धा सेंटर काढायचं आहे. सेंटरवरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे आणि ह्या साईडनी 1.25 इंच आणि ह्या साईडनी सुद्धा 1.25 इंच घ्यायचं आहे. आता जी स्ट्रेट लाईन आहे ना, त्यावरती अशा पद्धतीने क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे आणि ज्या साईडने कर्व शेप आहे त्या साईडने आपल्याला थोडंसं मार्जिन कमी करत वरती जायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. जसं आपल्याला वर जायचं आहे तसं आपल्याला इथे कटोरीचा आकार कमी करत जायचा आहे. त्यानंतर खालच्या साईडने 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कट करायचं आहे. सेंटर पॉईंटवरून आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून अशा प्रकारे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. इथे पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे. इथे आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता जे काही आपण मार्किंग केलेले होतं ना, ते आपल्याला पूर्ण जशास तसं कट करून घ्यायचं आहे. इथे आपली कटोरी अशा प्रकारे खूप सुंदर आपली कटोरी निघालेली आहे. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला जर पहिल्यांदाच व्हिजिट केला असाल, तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. मैत्रिणीसोबत तुमच्या शेअर पण करायचं आहे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. आता आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे. त्यासाठी आपली बाही लांबी 6 इंच आहे आणि दंडघेर आपला इथे 5.5 इंच आहे. तुमचं जे काही असेल ते तुम्हाला इथे मार्किंग करायचे आहे. बाही लांबी इथे 6 इंचची टाकून घ्यायची आहे. इथे 5 इंचची आपली तयार असणार आहे, त्यामुळे त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तुमची जे काही बाही लांबी असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच नक्कीच प्लस करायचं आहे. त्यानंतर आपला जो काही क्रॉस मुंडा आलेला असेल मोजून घेतल्यानंतर ते आपल्याला इथे टाकायचं आहे. 2.5 इंचावरती इथे बाहीला खोली दिलेली आहे. बाही डाऊन इथं 2.5 इंचावरती घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने जे क्रॉस मुंड्याचं मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे. 7.5 इंच इथे क्रॉस मुंडा आलेला आहे. आता आपले जे काही दंडघेर असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे. 5.5 इंच माझं दंडघेर आहे ते घेतलं आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे शिलाईसाठी. तुम्ही इथे 2 इंच सुद्धा प्लस करू शकता. आता आपल्याला इथे क्रॉस लाईनचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवरून 1/2 इंच आपल्याला वर जायचं आहे. जिथं आपलं क्रॉस लाईन आहे ना, तिथून आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे. इथे समोर 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. आपली क्रॉस लाईन होती ना, तिथून आपल्याला 1/2 इंच अशा पद्धतीने खूण करून खालच्या साईडने यायचं आहे. इथे आपल्याला वरच्या साईडने 1.5 इंच घ्यायचं आहे आणि समोर 1 इंचावरती असे 2 खुणा करायच्या आहेत. आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी इथे 1.5 इंचावरती खूण करून अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचावरती खूण करायची आहे. अशा पद्धतीने आपली परफेक्ट बाही अशी तयार निघते. तुम्हाला बाही कुठेही कमी पडणार नाही. हे पाहू शकता तुम्ही. इथे फ्रंट मुंड्याचा सुद्धा आपला आकार निघालेला आहे. आता जे काही मार्जिनची लाईन आणि आपली दंडघेरची लाईन होती ना, ते जोडून घ्यायची आहे. पूर्ण बाहीची कटिंग आपली इथे मार्किंग आपली झालेली आहे. आता आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बाहीचा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनेल.
इथे तुम्ही बघू शकतात आपली बाहीची पूर्ण कटिंग झालेली आहे. आता इथे पुढच्या मुंड्याचा सुद्धा म्हणजे पुढच्या मुंड्याचा जे खोलचा आकार आहे ना ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे जे आपण कट केलेला पार्ट आहे ते आपल्याला समोरच्या भागाला जोडायचा असतो. त्यासाठी आपल्याला इथे एक अशा प्रकारे खूण करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्या लक्षात राहील की हे पार्ट आपल्याला समोरच्या भागाला जोडायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण कटिंग दाखवलेलं आहे मी. जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.